तुका म्हणे माझे हेची सर्व दुःख पाहिना त्रिमुख आवडीने पाहिना त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिना त्रिमुख आवडीने 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 गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दादा आवडे निरंतर हेची दादा हेची दादा हेची दादा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दादा आवडे निरंतर हेची दादा हेची दादा हेची दादा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर विडोबार कुमारी 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 विडोबार गणपती भूपती प्रजापती अश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावदंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि 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 जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे रघुमा देवी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा
हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतित कीर्तिवान तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा या कारण वारावया सुख भक्ति भाव वारावया सुख भक्ति भाव धर्म कुळाचार नाम विठोबार कुळाचार नाम विठोबार अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उपमने गुण चंदनाचे अंगी उपमने गुण चंदनाचे अंगी तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा जय जय गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 कायमी पतित कीर्तिवानु कायमी पतित कीर्तिवानु
पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा कराया करना अवतार तुम्हा कराया करना कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा कराया करना अवतार तुम्हा कराया करना उद्धराय जन जड जीवा उद्धराय जन जड जीवा अवतार तुम्हा कराया करना अवतार तुम्हा कराया करना कराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा कराया करना अवतार तुम्हा कराया करना विठ्ठल 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यम परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिये दुसरे चरण संताजिये यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार जाणे कथेचा विस्तार जाणे कथेचा विस्तार जाणे कथेचा विस्तार माझी सद्गुरुदास तुका माझी
कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्ह दक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे त्वां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासं मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनकारं श्मायानाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं परमानन्दम् बालरजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः प्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः प्रबलतमसे तत्संवारे हराय नमो नमः जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तो मृडाय नमो नमः विठ्ठल विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनासाठी घेतलेला अभंग हा वारकरी कळस वारकरी विरक्ती वारकरी उपासना वारकरी अद्वैत वेदांत वारकरी ज्ञानोत्तर भक्ती ज्यांच्या सर्व ठिकाणी कळसाप्रमाणे शोभायमान होतं आणि वारकरी चमकणारा कळस पिंगट रंगाला अत्यंत स्पष्ट असणारा असा वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज संतांना मायबाप म्हणतात म्हणजे आई वडिलांची उपमा देतात. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं गरजेची गोष्ट आहे. आज आपल्या वेदांत साधना वारकरी गुरुकुलात चालू असलेल्या शुद्धीकरण संस्कार शिबिराचा आज उपांत्य दिवस आणि नियमाप्रमाणे मातृपितृ पूजन सोहळा संपन्न झालेला आहे. आजच्या दिवशी शिबिरातल्या साधकाने कीर्तन करावं असं गुरुजनांचं मत होतं, म्हणून सर्व गुरुजनांनी माझी निवड केली. मी माझं परम भाग्य समजतो की त्यांची सेवा करण्याची मला संधी मिळाली. त्यांच्याकडून मला जे ग्रहण करता आलं तेच अनुवाद रूपाने तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न आज करणार आहे. विठ्ठल विठ्ठल अशा ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या चरणी तुम्हा शत्रू मायबापांच्या चरणी स्वामीजींच्या चरणी आणि गायक वादक टाळकरी आणि शिबिरार्थी बालमित्र मैत्रिणींना वंदन करतो व मी माझ्या चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल शास्त्रात संतांनी मायबापाचे जवळजवळ 9 प्रकार सांगितले आहे. प्रत्येकास 5 माता असतात व 5 बाप असतात. 5 माता कोणकोणत्या? राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी तथैव च पत्नी माता स्वमाता च पंचेता मातर स्मृता. पहिली राजपत्नी, दुसरी गुरुपत्नी, तिसरी मित्रपत्नी, चौथी सासू, 5वी स्वतःची आई. आता 5 पिता सांगितले. जनिता च विनेता च यस्तु विद्यां प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचैते पितर स्मृता. पहिला जन्म देणारा, दुसरा उपनयन करणारा, तिसरा विद्या देणारा, चौथा पालन पोषण करणारा, 5वा भय निवारण करणारा. उपजलिया बालकासी तत्वता पंचविध जान पिता. जनिता आणि उपनेता तिजा प्रतिपालिता अन्नदाने. जो भयापासून सोडविता, जो बंध विमोचन करविता, जो देहाचे मरण चुकविता,
तोही पिता शास्त्रार्थे विठाला 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 यांचा थोडासा विचार केल्यास येथील 4 माता पिता वेगवेगळे आहेत. स्वतःचे माता पिता महत्वाचे, कारण शास्त्र संत सांगतात हे प्रत्यक्ष देव आहे, यांची सर्व प्रकारे सेवा करावी. मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवतां मत्वा गृही निषेवेत सदा सर्व प्रयत्नत विठ्ठला विठ्ठला. माऊली सांगते तर काय सांगते माऊली. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तयासे विशी कीर शरीले लोन की जय. आई वडील हे तीर्थरूप आहे. आपणास कल्पना आहे पुंडलिक रायाने माता पित्यांची सेवा केली. पांडुरंग संतुष्ट होऊन पितृ सेवा पुण्य लादले निदान. पितृ सेवा पुण्य लादले ब्रह्म सनातना तयागारी पितृसेवा पुण्य लादले निदान. पितृसेवा पुण्य लादले निदान. ब्रह्म सनातन तयागारी ब्रह्म पितृसेवा पुण्य लादले निदान. पितृसेवा पुण्य लादले निदान. पितृसेवा पुण्य लादले निधान ब्रह्म सनातन तया घरी. गणेश बाप्पांनी शंकर पार्वतीस प्रदक्षिणा घालून अग्रपूजेचा मान मिळविला. श्रावण बाळाची कथा सर्व भारतीयांना माहीतच आहे. माऊली म्हणते ज्यास विश्व मान्यता आहे पण आई वडिलांशी धड बोलत नाही त्यासारखा मूर्ख कोणी नाही. घरी माता पितरा धड बोली नाही संसारा एर विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. आपल्या मिळकतीतील काही भाग आई वडिलांकरिता खर्च करावा. एकदा एक राजा जंगलात शिकारीस गेला. शिकार मिळाली नाही. रात्र झाली. एका शेतकऱ्याच्या घरी राहावे लागले. राजाने विचारले आपली मिळकत किती, खर्च कसा करता. शेतकरी हुशार होता. सांगितले माझ्या शेतात 20 पोती धान्य होते. त्याचे 4 भाग करतो. एक भाग मी खर्च करतो, एक भाग खड्ड्यात टाकितो, एका भागाने कर्ज फेडितो आणि एक भाग कर्जाने देतो. राजाला समजले नाही. राजाने विचारले मला समजले नाही. शेतकरी म्हणाला सोपे आहे. एक भाग मला, एक भाग खड्ड्यात म्हणजे बायको करिता खर्च करतो. ना पाप ना पुण्य. एका भागाने कर्ज फेडितो म्हणजे आई वडिलांकरिता खर्च करतो. एक भाग कर्जाने देतो म्हणजे मुलांकरिता खर्च करतो. तात्पर्य आपल्या आई वडिलांची सेवा आपण करावी. तथापि आपल्या आई वडिलांना आपले खरे हित समजत नाही. हित नाही ठावे जननी जनका. 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 दावीला लौकिका चारू तेरे चारू ते. दावीला लौकिका चारू ते चारू ते. हित नाही ठाऊके जननी जनका. दावीला लौकिका चारुतीही. काही आई वडील तर सर्पिन व बोक्यासारखे असतात. स्वतःच्या संतानच खाणारे. माय बाप जरी सर्पिन माय बाप तरी सर्पिन की बोलता. त्याचा सांगे सुख न बघेसी पुत्र. त्याचा सांगे सुख
गणप विजय. दुसरी एक महत्वाची गोष्ट, प्रत्येक जन्मी आई वडील बदलतात. तुका म्हणे काही किती मनो बाप आई, म्हणून जी माऊली म्हणते माता पितास मान द्या ती ज्ञानेश्वर माऊली म्हणते. कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईन रया. या सर्वांचे एकच कारण, आपले कायमचे हित करणारे ते आपले खरे मायबाप. असे मायबाप माऊली सांगते. ब्रह्माचा बोला फिटावा, अद्वैत तत्वे तो भेटावा. आईचा मंत्र देखिला कनवा, वेदू बापे जो जगी समान सकृप. हिताहित दाविता दीप, तो अमान्य केला बाप वेदुजेने. अहिता पासुनी काढिती, हित देऊनी वाढविती. नाही गा श्रुती परवती माऊली जगा. हे हिताहित पाहणारे जीवाचे आई वडील आहेत, पण हे कळण्यास कठीण आहेत. शिवाय यांच्या मध्ये पंक्ती प्रपंच दिसतो, 3 वर्णाच्याच उपयोगाचे असे माऊली सांगते. वेद संपन्न होय ठाई, परी कृपन ऐसान नाही. जे कानी लागला तीही वर्णाच्याची. हे 6वे मायबाप. वेदश्रुतीचा अर्थ गुरु समजावून सांगतात, म्हणून गुरूंना सुद्धा मायबाप म्हणतात. मात्र हे वास्तविक गुरु हवेत. गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरु माता गुरु पिता. जो गुरु सेवे परवता मार्गुनेने. गुरुश्रुतीद्वारा सांगतात तो विठ्ठल कृष्ण यांचा नंबर 8वा. वेदात शास्त्रात संतांनी देवास मायबाप म्हटले आहे. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. सर्वस्मे रामचंद्र दयालुर, ज्ञान्यम जाने नैव जाने न जाने. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल विठ्ठल बाप माय चुलता. विठ्ठल बाप चुलता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल विना धड नाही गोता. म्हणे आता नाही दुसरे. म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल बाप माझ्या चुलता. विठ्ठल बाबा चुलता. विठ्ठल माया चुलता. विठ्ठल बाबा चुलता. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. अशी शेकडो प्रमाणे आहेत, पण तो विठ्ठल मायबाप संत मायबापाशिवाय भेटत नाही. श्रुती गुरु सांगतात, पण संत मायबाप व भेटवतात. म्हणून महाराज पहिल्या चरणात सांगतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय. तुम्ही संत माय बाप कृपावंत. 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 कायमी पतित किरती मानो
मी पतित कीर्तिवाणो अवतार तुम्हा दया कारण अवतार तुम्हा दया कारण काय मी पतित कीर्तिवाणो काय मी पतित कीर्तिवान तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान रखुमाई जय जय ढोबार कुमाई ढोबार कुमाई आजीचे मज तुम्ही कृपादान दिले संत जन माय बापे. अशी खूप प्रमाणे आहेत, पण असे संत माय बाप कोण? तर उत्तर ज्ञानेश्वर माऊली. साधकांचा माय बाबा साधकांचा माय बाप करुषण हरे ताप सर्वगती सुखरूप ज्ञानोपमादा सर्वभूती साधकाचा माय बाप
बाप दरुशन हारे ताप साधकाचा माय बाप दरुशन हारे ताप साधकाचा माय बाप दरुशन हरे ताप साधकाचा माय बाप दरुशन हरे ताप ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका हजारी टीका वर्णियेली गीतेची टीका ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा विठोबाचा प्राण सखा साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. तर माईच का माई का म्हणावं तर स्वभाव कारुणिक जागवणारे शिकवणारे सांभाळणारे म्हणून माय. तर बापच का बाप का म्हणावं तर आपली परमार्थ रूपी संपत्ती साधक मुलाच्या नावे करणारे म्हणून बाप. कृपा कटाक्ष न्याळिले कृपा कटाक्ष न्याळिले आपुल्या पदी बैसविले भक्तांनी धरले वरदान कृपा कटाक्ष न्याळिले विठ्ठला विठ्ठला झालेली सेवाई पूजनीय गुरुजनांच्या चरणी व स्वामीजींच्या चरणी व माझे आजोबा पूजनीय भाऊ ज्यांच्या अंग खांद्यावर आम्ही खेळलो लहानाचा मोठं झालो त्यांच्या चरणी आणि आमच्या नातवंडावर अत्यंत प्रेम असतं त्यांचं. ते नेहमी आम्हाला सन्मार्ग दाखवतात असे आमचे भाऊ त्यांच्या चरणरविंद व देवाच्या चरणरविंद ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली शेवटची चाल या ठिकाणी माझ्या महाराष्ट्रातले थोर गायक श्री हरिभक्ती पारायण तुकारामजी अरोटे अण्णा आणि त्यांच्याबरोबर बंडेवाड महाराज ज्ञानेश्वर महाराज बंडेवाड या महाराष्ट्रातले थोर विद्वत रत्न या दोघांना विनंती आहे आपण स्टेजवरती जाऊन त्या आपल्या शिबिरातल्या बालचिमूचं हे सर्वात मोठं स्वागत आहे म्हणून तुम्ही तिथं जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शेवटी आलापी करतील आमचे सन्मित्र हरिभक्ती पारायण. आत्ता ज्यांनी चाल म्हटली सुरुवातीला तर त्या कृष्णाचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. हा तुम्ही संत माय बाप आहेत ना बाप ही तो बाय हा बाप बेटी उभे दोन्ही पण. तर महाराजांना पण विनंती की नंतर थोडीशी आलापी करायची. गुण चंदनाचे अंगी तुका मने 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 गुण चंदनाचे अंगी तैसे मज येती तैसे तुम्ही जगी संत जन तैसे तुम्ही जगी संत जन
अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा, उद्धरया जन जड जीवा जीवा, उद्धरया जन जड जीवा, उद्धरया जन जड जीवा, जड जीवा, जड जीवा, जड जीवा, जड जीवा, उद्धरया जन जड जीवा, 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 उद्धराया जन, उद्धराया जन, उद्धराया जन जड जीवा, जड जीवा, जड जीवा, उद्धराया, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन, उद्धराया जन जड जीवा, जड जीवा, जड जीवा, जड जीवा, उद्धरया जन जड जीवा, जड जीवा, जड जीवा, उद्धरया जन जड जीवा, जड जीवा, जड जीवा, जड जीवा, जड जीवा, उद्धरया, उद्धरया जन जड जीवा, मदन नाम, उद्धरया जन जड जीवा, 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 उद्धरया जन, जड जीवा, मदना
जीवा जड जीवा उद्धराया उद्धराया जन जड जीवा उद्धराया जड जीवा उद्धराया उद्धराया जन जड जीवा जड जीवा जड जीवा जड जीवा उद्धराया जन उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा जन जड जीवा जन 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 जीवा उद्धराया जन जन जीवा जगराया उद्धराया जन जड जीवा अवतार तुम दराया कारण अवतार तुम्हारा दराया कारण विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कोरे वेडे वाकोडे उत्तरी समापराज महाराज हे विचारिला अधिकार व्यापुला समापराज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी समापराज महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तंत्र मृदंग वादनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी सादर करतो. ज्ञानेश्वर मिंड, यश थोरात, ऋतुध्वज बोरकर आणि सार्थक बोरकर आणि मी लहराधरला आमचे मयुरेश गुंड असे आम्ही सर्वजण या ठिकाणी एक 10 मिनिटांमध्ये जास्तीत जास्त वादन सादर करणार आहोत. आम्ही आपल्या समोर त्रिताल सादर करत आहोत पखवाज मधील.
घडपेटीचा आवाज. थोडा हार्मोनियम लावते ना. साग मग पग गरे सारे ने साग ग सा. साग मग पग गरे सारे ने सा. साग मग पग गरे सारे ने साग साग मग पग गरे सारे ने सा. साग मग पग गरे सारे ने साग पग गरे सारे आधा कटिट दा गिंत धा ताग धा गिंत धा ताग
गम रेला म्हणून एक दोन बोल वाजवते एका हाताने एक हाती परत
रामकृष्ण हरी.